लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गटामधील भाविकांसाठी पहिलवान किरण साकोरे मित्र परिवार आणि प्रदीपदादा युवा मंच यांच्या आयोजनातून दिव्य काशी भव्य काशी विश्वनाथ आणि अयोध्या मोफत देवदर्शन संकल्प यात्रेचा पहिला जत्था पुण्यातून रवाना झालाय। बकोरी, पिंपरी सांडस, तुळापूर, फुलगाव, वढू, लोणीकंद येथील 3000 भाविकांनी या यात्रेमध्ये सहभाग घेतला असून अत्यंत भक्तिपूर्ण आणि आनंददायी वातावरणामध्ये आयोजकांचे आभार मानत त्यांना मनोमन आशीर्वाद देत यात्रेकरू देवदर्शन यात्रेला रवाना झालेत। या प्रसंगी पीडीसीसी बँकेचे अध्यक्ष प्रदीप कंद, पहिलवान किरण साकोरे, फुलगावच्या माजी सरपंच मंदाकिनी साकोरे, पंचायत समिती माजी उपसभापती संजीवनी कापरे, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी उपसभापती रवींद्र कंद यांसह पंचक्रोशीतील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते यांसह असंख्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। एकंदरीत दादा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या लोणीकंद पेरणे गटातून ही पहिली ट्रिप जाते, काय भावना आहेत? आमच्या सगळ्यांचा सहकारी मित्र किरण साकोरे यांनी पेरणे वाडेबोलाई जिल्हा परिषद गटामध्ये सर्व गावातील भाविक भक्तांसाठी मोफत या ठिकाणी काशी विश्वनाथ आणि अयोध्येला राम मंदिराच्या दर्शनासाठी सगळ्या भाविक भक्तांना घेऊन चाललेला आहे। समाधान आणि आनंद ह्या गोष्टीचा आहे की 500 वर्षे जे आपल्या देशाने स्वप्न पाहिलं ते राम मंदिर पूर्ण झाले आणि खऱ्या अर्थाने त्याच्या दर्शनासाठी एक सामाजिक बांधिलकी, समाजाच्या हितासाठी मी अनेक वेळा अनेक कामं किरणची पाहिलेली आहेत आणि अतिशय सामाजिक बांधिलकी ठेवून तो काम करण्याचा प्रयत्न करत असतो आणि इतका मोठा निर्णय घेतला की सर्व भाविकांना त्या ठिकाणी अयोध्येला आणि काशी विश्वनाथाला तिथं घेऊन चालला आहे। मी सर्व पेरणे वाडेबोलाई जिल्हा परिषद गटातील ग्रामस्थ बंधू भगिनींच्या सगळ्या गावातील ग्रामस्थ बंधू भगिनींच्या वतीने किरण शेठचे मनापासून आभार व्यक्त करतो की इतकी चांगली सेवाभावी पद्धतीने, खरं तर मोफत आहे, एकही रुपये कोणाला खर्च नाही, या ठिकाणी सर्व व्यवस्था किरणच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलेली आहे आणि मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की अशा सेवाभावी पद्धतीने एखाद्या यात्रेचं सगळ्या लोकांसाठी नियोजन करणं ही आपल्या परिसरामध्ये खूप मोठी गोष्ट आहे आणि ती किरण साकोरे यांनी केली, त्याच्याबद्दल मी सगळ्या जनतेच्या वतीने त्याचे मनापासून आभार व्यक्त करतो। एकंदर 500 वर्षाचं आपलं स्वप्न होतं आणि त्यानंतरचं किरण शेठ तुमचंही स्वप्न आहे ते पण मला वाटतं पूर्ण झालं, काय भावना आहे तुमच्या? आज खऱ्या अर्थानं मतदारसंघातील सर्व मायबाप जनता काशी अयोध्येला घेऊन जात असताना जो आनंद आहे तो अतिशय मला म्हणजे भावनिक होतं आहे की ह्या सगळ्यांना घेऊन जात असताना त्यांची सेवा करण्याची संधी मला मिळणार आहे, त्याचं मला खूप खूप आनंद वाटतो आणि भविष्याच्या काळामध्ये अशीच मी सेवा करील अशी एक आशा व्यक्त करतो। तर आज या ठिकाणी पहिलवान किरण साकोरे यांच्या मातुश्री मंदाराणी साकोरे या ठिकाणी आहेत, तर काय सांगाल, काय वाटतं, काय भावना आहे तुमच्या? माझ्या भावना एकच आहे की आज आपण एवढी ट्रिप काढली, हे माझा मुलगा नवं, हे साऱ्या महाराष्ट्राचा मुलगा आहे, माझा नाही सर्वान बाळ, साऱ्या महिलांचा सर्वान बाळ आहे आणि आपण चालले काशी अयोध्येला अशी सुखरूप ट्रिप सगळी मागं मायबापाने जनतेने सगळी हातभार माझ्या मुलाला लावा आणि माझा मुलगा त्यांनी त्याचं सगळं हे करावा, सांभाळ करावा आणि आशीर्वाद द्यावा, सगळ्या माझ्या मुलाला त्यांनी आशीर्वाद द्यावा। आणि मी एक सरपंच होते म्हणून माझ्या मुलाला मला वाटलं की माझा मुलगा पुढच्या पथावर जावा म्हणून मी बोलते। नमस्कार, मी रसिका अनिल सोंधे, वडू सरपंच। तर आज किरण भाऊ साकोरेंच्या ही जी पहिली ट्रिप आहे काशी अयोध्या यात्रा, यासाठी सर्व माझ्या माता भगिनी, माझ्या गावातल्या, माझ्या आजूबाजूच्या पंचकृषीमधल्या सगळ्या माझ्या माता भगिनी बंधू असतील, हे सगळे मोठ्या उत्साहाने चाललेले आहेत आणि खूप छान असा उपक्रम केलेला आहे त्यांनी हा, आणि आम्ही सगळेच त्याच्यामध्ये सहभागी आहोत। आणि नानींनी वेळोवेळी नानींची असू दे किंवा किरण भाऊंची असू दे, ही वेळोवेळी साथ आम्हाला लाभलेली आहे आणि त्यांचं कामही खूप चांगलं आहे। त्यांनी असेच पुढे समाजसेवा करत राहू आणि एवढ्या सगळ्या ज्येष्ठांचे आशीर्वाद त्यांना नक्कीच मिळणार आहेत आणि त्यांच्या ज्या काही इच्छा आहेत त्या सर्व लवकरात लवकर पूर्ण व्हावत ही मी प्रार्थना करते आणि धन्यवाद। ज्ञानेश्वर पाटेकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे।